दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं. चप्पल चोरतो का बे मी? फुकट्या कोणाला फुकट्या म्हणालास बे? तुले तुझ्या बापाच्या पैशाची भेटो साला 2 वर्ष झाला ड्युटीवर लागलास कायच्या भरोश्यावर घर बांधलास बे भाडकाओ. साला बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडते पावभर वांगी आणताना हप्ताभर भाजी खाता का थोडी चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सातरता. मला फुकट्या मध्ये पाय ना बे. जीवनात कधी सत्कार केला तुझा? दारू असोसिएशन संघटनेला सत्कार केला नाही. 15 दिवस दारू फ्री आहे मला सांगून राहिला फुकट्या म्हणते. नाही तर काय तर पोरी नाचा तिकडे पोरीच्या भरोश्यावर खातेस. तर माझी पोरगी हो दिमाग लावून पैदा केला भाडव्या. माझ्या पोरीला नाव मोठं ठेवतेस का बे? स्वतःच्या पोरीकडे पाय ना बे. तुझी पोरगी तो धन्याचा पोरगा वावरामध्ये चुरी बुराला गेलते तर माहित नाही का? माझी पोरगी गेली असेल. आता तुझी नाही ते का लोकांची हो सांगून राहिला. तसं तुझा पोरगा त्या पोरीवर पडलाच राहते. त्या जनीच्या पोरीचे घगरे हलवून देते माहित नाही मला. समाजसेवा करते बिचारा. समाजसेवा करते घरामध्ये बिलवा भरवलं म्हणजे आहे. माझ्या घरात बरोबर ना तुला काय होणार जाणार बे? आता तुझ्याच घरात नाही भरवल तर का माझ्या घरात भरवणार आहे? मोठ्या गोष्टी सांगते तर मोठ्या पोरीचं लग्न केलं जिलाबी संपली होती चाकूला पाका म्हणजे बुडवून वाढे खा गोळा आलो का बे? आमच्या घरच्या कुत्र्याला आणून टाकलो. आणलास का कोणत्यात बसून खाला दुसऱ्याच्या घरी एवढे जेवायला जातं ना आपल्या घरी चाकूला वाढते. बापा 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 तुझ्यासारखा नाही. लग्न जेवायला जातं त्या पात्रामध्ये कालवत तर खाली कालवत तोंडात टाकायचा कानाकडे घास नेते. मी कोणा पुणे टाकीन पोटात गेलेलं म्हटलं फसवेला त्याची पडून राहते रबक रबक खाजवते. माझ्या शरीर खोटी खाजवे खाजवाले माणूस राहतेस का एवढे दिवस माझ्या काम मलाच नाही करत. नाही तर हाताने सोडून काढीनच खाजवतो. काही गरज नसते. उपराय तोंड बोया करतेस. साला जास्त बोलशील तर टाइम लांबला घर उडवीन तुझा. ये बरं इकडं माझ्याकडे सांगतो तुला कोण तुझ्या तोंडाला लागेल ते मोठा. हे शांते शांते हो शांते झाला का पाणी भरून? नाही झाला काऊन? हालत देऊ का परिवाराची ताकद आहे का रे एवढ्या? माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांते. ह्या वयातही पसाते होऊ शकते. लागतं का काय लागतं ना? असं बोलतेस ना किडे पडू पडू मरशील ना. तर बिना किडे लागल्या ना मेला कोण. जेवढे मोठे किडे तेवढा पुण्यवान. लागतील चांगले पोटावाले किडे लागतील तुला असं बोलतेस ना. तू म्हणतेस तर नक्कीच लागतील हो शांते. जसा असतं बेसरम सारखा. अबा शांते टीव्ही गाणं घेतले ना एक मिनिट येऊ का चित्र अर्पवलं. लागतं ना एवढा सवा काय का आपल्या घरी गाव नाही घेत ना. मला सेवा काय तुम्ही आपल्या घरी घेतलो ना. आता तुझी टीव्ही आहे तर काय आपल्या घरी घेऊन तुझी टीव्ही बघ. तुझ्यासारखं एवढ्याला दारू प्यायले आपल्या घरी टीव्ही पाहून येऊ दे. शांते तुझ्या नवरा का गावात जाते ना जाणार आहे का? का म्हणतेस तर भरून करी कमी जागा. एवढी माझ्या नवऱ्यानं तुझं नाव सांगतो ना चांगलं फुटोरीच लावतो तुले. तो तुझा नवरा रंगाची तुतारी फुकून दिला तर दुसऱ्या गावामध्ये भेटल का? माझा नवरा म्हणतेस. वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा त्या घनश्याम संगीच्या पोरांना राकेट सोडला तर तुझ्या नवऱ्याच्या धोत्रा देऊन पूर्ण महत्वाची कागदपत्र चरले आपला पोरा झाला शांत राकेटच हो. सुत्री बॉम्ब राहत नकाशाहून 7-12 गायब. 2 दिवस का त्याला घमेलामध्ये पाणी ठेवून बसवून ठेवलीच ना. आगच मोठी पण दवाखान्यात आलो तर फोटो काढू देत नव्हती. तरी पोराने फोटो काढून आणला टार्च धरून पाहिलं तरी काहीच नव्हतं. तेव्हापासून साऱ्या गावामध्ये तुझ्या नवऱ्याला भुजल्या म्हणते. माझ्या नवऱ्याला भुजले तुझं म्हणून नको सांगू देतो मी तुले. बाबा भुजले ती बायको भुजली सांगतो तुला. का सांगते सायलव म्हणजे नाही चपलीने मारलं तुला तर
का चपला खाली नवीन गोष्ट आहे का माझ्यासाठी? एकाही वर्ष चप्पल लागेल मी तरी 4 जोड आहेत. सरणी असतं. सर्व त्या दिवशीच विकून काढलं. हे शांत आहे, तुझी बहीण आली का पाहुणे? येणार आहे. ते येणार आहे, अजून येणार आहे. हो, काहून? काम तर 2 दिवसाची आली तर पुरा गाव हलवून गेली. आमच्या गावामध्ये भागवत सुरू होता. हरिभक्त परायण केवळ महाराज बगमारे मौटोल्यावाला मस्त भागवत सुरू होता. जी हिची बहीण आली, गवळण म्हणतो गवळण म्हणतो गवळण म्हणतो. मन बाबा म्हणाले लोक म्हणते कशी, कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे, माझी घागेर गेली फुटून. तू चुक जो बोवा बोया झाला. हिच्या बहिणीने घेऊन रात्री बोवा भरार पोटच्या कालाना पोटचा कीर्तनपुरी वर्गणी वापस करावा. त्या वर्षीपासून आमच्या गावात भागवत म्हणला का लोक आपल्या बायकाला टाला लावून ठेवतात. शांत मस्त गाणं तुडतोडा लागला तुझ्या धानाला. हो, लागला. माझा पंप का नाही सुद्धा काय तुझा पंप देऊ? तुझ्या पंपाला तिकडे जग लागली ना? चढेल तर कोणीच नाही वापरत. हा, मग तू आपल्या पंपाला कडे दवाई मारलास तर एकही तर बिचारी नाही झाली तुले. कशी होईल हो माणसानं पुरी तर नाही मारला ना. मग कसंही माझ्याच घरी पंप आहे, मी आपल्या घरच्या पंपाला दवाई मारी. एका दिवशी आमच्या वावरात मारावं लागतं. आता मी एवढ्याला देतो का इतके दिवस? त्या तिकडे बोलतोस माझ्यासोबत. शांते आय लव्ह यू. निघ तू घराच्या बाहेर. नाही तुला चपलीला मारलं तर नावाची शांती होईल. निघ. ठीक आहे शांत, भेटू संध्याकाळी. त्या शांतीच्या शिव्या खाल्ल्याशिवाय माझं गेला बंद कर. माझे पारो झोपली का बे? किती वाजले का? बेटा रे इथं विकून खाल्लं. झोप बेटा झोप. झोपशील तर तब्येत चांगली राहील. तब्येत चांगली राहील तर तू नाचशील, आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील. वा काका वा. हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. कोंबडी, त्या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही. अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा. पण हा मोन्या भाषा नाही का आमच्या घरी येते. या मोन्या भाषेला पाहिलं का माझी पोरगी बैभावरीच होते. एकाच दिवशी मोन्या भाषेचा असं लचकवून ठेवतो का पुन्हा माझ्या घरी आला नाही पाहिजे. हो झोपतो आता मी. चला बाई पांडुरंगे पाहू. नमस्कार भाऊ. हो आमच्या घरामध्ये घुसला. बाय पारो बाई येणार आमच्या घरी भूत आला ना. बाई गण 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 कधी आलास तू? अशा आमच्या घरी कोणीतरी घुसला बाई का? त्या खुर्ची जवळ आहे शिंगावाला. शिंगावाला माणूस आला का? हा, तू सांग सकाळ डोकाच ते हरकली आणि याच्यानं उलार होती तुझी बंडी. अशा मी पेला पहिला आहेस पण जास्त नाही. तोच म्हणतो मी जास्त पेला नाही. फक्त मला समजते सर्व भाषा. तू एक चुचकी मारून पाय माझ्या कानावर. मी नाही का झोपला होता का चेता होता तो पाहिजे. तुझा वय कुठं माझा वय कुठं? अगं अशी ताबड मारून पाहिजे ना. काय काय नाही सुविधा. अबे मारना बे भाषा. घे ना बे मामा. गिरली एवढ्या जोरात मार भाषा. फार माझा धोबड तुझ्या अरे काठी आले डोळ्यासमोर माझ्या. नाही नाही म्हणत होतो का तरी तू मार मार म्हणेस तुझं पेडसो. एवढ्या जोरात तू माझा असा तसा मामा असतास ना याच्यापेक्षा जोरानं मारतो. हा. पण तू माझा विशेष मामा असता का तसा माझा. विशेष विशेष म्हणजे तुला नाही समजलं? नाही. मी काय म्हणतो तुझी मम्मी माझी होणार तू मला होणार का बोलला ते एक काही नाही समजला. एवढी हिंमत करून सांगू तर तुला नाही समजलं. नाही. अरे मी काय म्हणतो जी तू वर्गी पो जी मा अनारी हो बा आणि अय तू जमा अनारा हो पसरा तेच कसा मारी म्हणतो. कोणाच्या बैलाचा कासरा तुझ म्हणला ना का बसा कासरा नाही. अरे मी काय म्हणलो तुझी पोरगी माझी होणारी बायको हा
आणि तू माझा होणारा सासरा तर तुला कसा मारीन म्हणलं माझी पोरगी कधी दिलो का मी तुला नाही तू उद्या का देशील तुला पोरगी देतो नोकर माणसाला काम नोकर माणसाचे का लग्न होत नाही का होतील तुम्ही सेकंड हँड बायका बा एवढीच लायकी आहे तुमची आणि माझ्या पोरीचे स्वप्न पाहू नकोस म्हणे माझी पोरगी अशा घरी राहील ज्याच्या घरी 4-5 दारूच्या भट्टे असतील माझा जावई मला अशी दारू लावून ठेवा ना मी सकाळ संध्याकाळ पेत राहील अशा घरी राहील तुला देतो का पोरगी तू काय म्हण बाबा बायको करीन तर फक्त पारवला हे खबरदार माझ्या पोरीचं नाव ट्वेंटी घेतलं तर तोंड तोडून जातील मी तुझा अरे पाहून घेतो कसं लपवून ठेवतो तुझ्या पोरीचं नाही तुझ्या पोरीला तुझ्या देखत उडवून नेलो तर मी नव्हतं म्हणा नाही तुला नेशील तू म्हणे भाषा काय बोलूच नको तू चालतो आपल्या घरी देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार अब जाके आया मेरे डोळे धुवून देऊन राहिले मला शांत दुखते कुबर म्हणते हा माझा दुश्मन तुझा कोण होता कायच्या पुष्या मला काय कोण होते म्हणाला माझा होणारा नवरा आहे ज्याला त्याला नवरावर गावावर जावाई करतो मी नालाय कार्टी या मना भाषा सांगलो माझ्या घरी येऊ नको म्हणून काय होतो आपल्या घरी मी जाणार नाही तुझ्या पोरीला घेऊन परदेशावर राहणार नाही पाहिजे माझ्या पोरीला घेऊन करतात माझ्या पोरीला घरामध्ये पेंडून ठेवीन मी तो दरवाजा फोडून येईन मी हा तू येशील कवना काढून येईन हा तुझ्या एकाच दिवशी तोंडला लटकवून ठेवतो अरे मी कोण भी देगा तुला मामा हाँ पपाया आ गया बिनता बाबाजी बाबाजी उठा बाबाजी उठा म्हणे बाबाजीला काय झालं तर बाबाजी उठा नाही मेला जितायची म्हणे माझ्या बाबाजीला काय झालं असेल बापरे बापरे म्हणे काय झालं माझ्या बाबीला सांगशील का हा? एवढे बेवडे बघितले पण तुझ्या बापासारखा तंदुरुस्त बेवडा नाही बघितला पटे नाही तो माणूस तो आजारी म्हणजे काय आहे त्याचं नाव ऐकल्याबरोबर माझ्या बाबाला चक्कर का आली साधी गोष्ट आहे तो आपल्या गावचा दिनुका काय ना तो सांगत होता त्यांच्या लहानपणी हा तुझा बाबा आणि बाकीचे त्याचे मित्राने दिनुका